आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई बघ, जे काय झालं ना ह्यात माझी जास्त चूक आहे. वेळीच अंजलीला आणि तुझ्या मामीला थांबायला पाहिजे होतं. सई बघ, आता जे काही होतंय ना ते तुझ्या चांगल्यासाठीच होतंय. अगं हे बघ, तू जरी माझी भाची असलीस ना तरी मी तुला नेहमी मुलीसारखंच मानलंय ना. अगं ही लोक खरंच खूप चांगली आहेत. आणि यांची फसवणूक होत होती हे खरं तर मलाही बघवत नव्हतं. तू जर का या घरामध्ये सून म्हणून गेलीस ना तर अगं सगळं काही नीट होईल. हे बघ, आपल्या हातून जी चूक झाली आहे ना ती सुधारण्याची देवाने एक संधी दिली असं समज ना. तुझा हट्ट सोड आणि लग्नाला तयार बाळा. सई अगं, देवा तर तुझा आधीपासूनचा मित्र आहे आणि तुला माहिती आहे की तो खूप चांगला माणूस आहे. अगदी लाख मोलाचा आहे माझा देवा. आणि तू तर सगळ्यांची मदत करतेस ना, मग आज माझ्या मुलाचा जीव वाचवणं तुझ्या हातात आहे. माझी मदत नाही करणार का? अगं ही तर लग्नाला तयार होणारच आहे, पण आता लगेच हो म्हणाली तर चांगलं नाही दिसणार ना. म्हणून जरा वेळ घेते ती हो म्हणायला. सगळे नाटक आहेत ग, या अशा लोकांना मी चांगलीच ओळखते. टेन्शन घेऊ नका मॅडम, तुमच्या मनाविरुद्ध काहीही होणार नाहीये. आणि मला कोणीही कितीही समजवलं तरीही माझा निर्णय बदलणार नाही. मला स्टेटस, पैसा यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तुम्ही तुमच्या तोला मुलाची एखादी मुलगी बघून सरांचं लग्न तिच्याशी लावून द्या. बघितलं किती उद्धट आहे ही मुलगी. ही मुलगी मला माझ्या नजरेसमोरही सहन होत नाही. हिला नाही मी माझ्या घरची सून करून घेणार, अजिबात नाही. आज जर देवांशचं लग्न सईशी नाही झालं तर होणार. देवांशचं लग्न आजच होणार. डोंट वरी, आम्ही बोलतो भैरवीशी. एक्सक्यूज मी. अरे रिलॅक्स. स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे सांग मला. जरा शांत डोक्याने विचार कर. यशोधरा, डू यू रिअली फील की या सगळ्यात माझी चूक आहे? मी भैरवी जहागीरदार, जिने जहागीरदार इंडस्ट्रीजचं वैभव उभं केलं, जिने स्वतःच्या कॅलिबरवरती एवढा सक्सेस मिळवला जी कोणासमोर ही आजपर्यंत झुकली नाही, तिच्याबरोबर हे सगळं घडलंय. कम ऑन. मी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून त्या मुलीशी, ज्या मुलीची आमच्या घरच्यांशी आमच्याशी बरोबरी होऊ शकत नाही, त्या मुलीशी देवांचं लग्न करायला तयार झाले. अशा मुलीशी जिच्या बहिणीने माझा इतका अपमान केला, जी 4 चौकात माझ्या विरोधात केली, माझा व्हिडिओ व्हायरल केला. आणि आता तर काय, तर ती मुलगी तर पळूनच गेलीये आणि तिच्या बहिणीशी माझ्या देवांचं लग्न लावायचं. व्हॉट रबिश.
हे बघ, आम्हाला असं म्हणायचं नाही की तुझं काही चुकतंय. त्या मुलीबद्दल तुझ्या मनात जो राग आहे तो आम्हाला कळतोय आणि पटतोय सुद्धा. पण एक लक्षात ठेव भैरवी, मनात सुडाची भावना निर्माण झाली की लगेच वणवा पेटवायचा नसतो. एक छोटीशी वात पेटवली तरी चालते, हळूहळू त्यात तेल ओतायचं असतं. व्हॉट यू मीन? भैरवी, आम्हाला सांग, आता या क्षणी सगळ्यात महत्वाचं काय आहे तुझ्यासाठी? देवांश. ऑफकोर्स, कायम देवांशच माझी पहिली प्रायोरिटी असेल. एक्झॅक्टली माय पॉइंट. म्हणजे या क्षणी देवांशचं लग्न होणं गरजेचं आहे. जर गुरुजी छातीठोकपणे काही गोष्टी सांगतायत तर त्यात काहीतरी तथ्य असणार. यू कांट इग्नोर इट. यशोधरा, तुला कसं सांगू मी? तू जे म्हणतेस ना ते माझ्या बुद्धीला पटतंय, पण मनाला पटत नाही. ती मुलगी माझ्या समोर जरी आली ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. आणि त्याच मुलीला मी सून म्हणून माझ्या घरात आणू? या पुढे तूच तिला या घराबाहेरही काढू शकतेस. म्हणजे भैरवी, अगं, घरात येण्याचा जो रस्ता असतो तोच घराबाहेर जाण्याचाही असतो. तू तिला आज या घरात सून म्हणून आणलीस तर याचा अर्थ असा होत नाही ना की कायमच तू तिला सून म्हणून या घरात ठेवशील. हे बघ भैरवी, ज्या दिवशी तुला कन्फर्म होईल की देवांशी ग्रहस्थिती ठीक आहे, जस्ट शोअर द वे आउट. सिंपल. भैरवी, विसरू नकोस, या घरात तुझं राज्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवांशचा तुझ्यावर विश्वास आहे. सो पुढे जाऊन तुला त्या मुलीला घराबाहेर काढणं कठीण जाणार नाही. इट्स गोइंग टू बी अ सिंपल टास्क. बाकी तू हुशार आहेस, योग्य तो निर्णय घेशीलच. मुहूर्त टळायला नको भैरवी, लोक वाट बघतात. डू यू अंडरस्टँड? आय बेटर अंडरस्टँड. दॅट्स लाईक माय गर्ल. येते. देवा, सई तुझी चांगली मैत्रीण आहे. आमच्यापेक्षा तू तिला जास्त ओळखतोस.